कोण होतं ग? फोन कोणाचा होता? त्यांनी मला काय सांगितलं हे मी तुला सांगणार नाहीये. मला माझ्या शुभेच्छा पूर्ण करू देत. मी तुला लिहूनच आणून दाखवतो. हो हो, मागच्या वेळेला भेटायचं राहूनच गेलं, पण यावेळेला नक्की भेटूया. बर बर, ठेवू. अरे अगं, मनू आले ग? आले आले. पहिल्यांदा आकर. देवासमोर साखरेचा नैवेद्य ठेवलाय. म्हटलं देव सगळं अगदी मनासारखं करतोय. एक मिनिट, आजी आजोबा प्लीज थांबा. काय झालं? तुम्ही का गेला होता तिकडे? कोण गेलं होतं? तुम्ही गेला नव्हता? मग त्याने न बघताच होकार कळवला. पण त्यांचा नियम आहे ना, एकदा तरी तिकडे जावं लागतं म्हणून. सलील पंडितांनी स्वतः वधू सूचक मंडळात जाऊन होकार दिलाय आणि हे त्यांनी आम्हाला फोनवरून कळवलंय. आपल्याला काहीच करावं लागलेलं नाही. हो, पण आता मात्र घाई करायला पाहिजे बर का. तू आता त्या सलीलचा विचार करायला लाग. अजून काही माहिती हवी असेल तर आपण विचारूया. कोणाला काय विचारायचंय? काय ग मानसी, आता आलीस? हो. घरी गुलाबजाम केले होते ना, ते आणलेत. अच्छा. अरे वा वा, काय योग जुळून आलाय. नाही म्हणजे खूप दिवसात गुलाबजाम खाल्ले नव्हते ना. आजोबा फक्त एकच खायचा. आणि आजी, अगं तू काकूंना गुड न्यूज सांगितलीस की नाही? कसली न्यूज ग? अहो काही नाही, ते आपली बाजूची शाळा आहे ना, त्याच्या पटांगणावर गृहोपयोगी वस्तूंचं प्रदर्शन लागलंय. त्याच्याबद्दल बोलत होते मी. तुम्हाला काय वाटलं? हो हो. आजी, मग उद्या आपण जाऊया हा तिथं. हो हो, चला येते मी. या. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई,
मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू कधी उडवता लग्नाचा बार बघूया.